ठीक आहे. युनिट नंबर 3 आज आपण चालू करतोय. त्याचं टायटल आहे सोलार अँड बायोमास बेस्ड पॉवर प्लांट. ठीक आहे. आता सर्वांनी सोलार हा शब्द ऐकला असेल, बायोमास हा शब्द ऐकला असेल. ठीक आहे. तर त्या जे काही सोर्सेस आहेत, सोलार सोर्स असेल, बायोमास बेस्ड प्लांट असतील, त्याचा यूज करून इलेक्ट्रिसिटी कोणत्या पद्धतीने जनरेट केली जाते. ओके, त्याचा स्टडी जो आहे तो आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सिलेबस बघा काय काय. सोलार मॅप ऑफ इंडिया. सोलार मॅप ऑफ इंडिया म्हणजे ह्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, तर आपल्या इंडियामध्ये कोणकोणत्या एरियामध्ये किती प्रमाणात सोलारचा वापर करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. ठीक आहे. त्याचबरोबर सोलार पॉवर टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर ते सोलारचा वापर करून जेव्हा सोलारसाठी कोणकोणत्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत की त्याचा टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण काय करतोय, जे काय आपल्याकडं फ्रीली अवेलेबल असणारे सनरेज आहेत त्याचा वापर करून with the help of that solar rays or with the help of that sun rays how we will produce the electricity. ओके, तर याच्यामध्ये मग वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. तर त्याच्यामध्ये बघा फर्स्ट आहे कॉन्सन्ट्रेट सोलार पॉवर प्लांट CSP अँड कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. ठीक आहे. तर ते कॉन्सन्ट्रेट टाईप सोलार पॉवर प्लांट कसा आहे, त्याचं वर्किंग काय आहे, कन्स्ट्रक्शन काय आहे, ठीक आहे, किंवा त्याचा टॉवर कसा असतो. ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये बघायच्या आहेत. त्याचबरोबर नेक्स्ट आहे पॅराबॉलिक टप. पॅराबॉलिक टप म्हणजे काय असतो, पॅराबॉलिक डिश काय असतो, ओके, स्पेशल रिफ्लेक्टर काय असतो, ह्या ज्या काय सर्व गोष्टी आहेत त्या आपल्याला अंडर सोलार पॉवर टेक्नॉलॉजी किंवा सोलार पॉवर टेक्नॉलॉजीमध्ये कोणकोणत्या टेक्निक यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. ओके, ते आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये शिकायचं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट काय असणार आहे, सोलार फोटो होल टाईप पॉवर प्लांट लेआउट कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. ठीक आहे. तर तो काय प्लांट आहे, पीव्ही आपण फोटो व्होल्टाईक सेल म्हणतो. ओके, तर तो काय आहे तो पण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. नेक्स्ट आहे बायोमास बेस्ड पॉवर प्लांट. ठीक आहे. तर बायोमासच्या ज्या काही वेगवेगळ्या मेथड आहेत किंवा वेगवेगळी जी काय टेक्नॉलॉजी आहे त्याचा पण स्टडी आपल्याला ह्याच्यामध्ये करायचा आहे. त्याच्यामध्ये लेआउट ऑफ बायोकेमिकल बेस्ड पॉवर प्लांट असेल, लेआउट ऑफ थर्मोकेमिकल बेस्ड दॅट इज बाय युझिंग म्युनिसिपल वेस्ट त्याचा पॉवर प्लांट असेल, किंवा द लेआउट ऑफ ॲग्रोकेमिकल बेस्ड. ओके, त्याचा वापर करून आपण कशा पद्धतीनं विथ द हेल्प ऑफ दिस बायोमास सिस्टम पॉवर जनरेट करू शकतो हे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि नेक्स्ट पॉईंट काय, फीचर्स ऑफ सॉलिड लिक्विड अँड गॅस बायोमॅस ॲज अ फ्युअल फ्रॉम बायोमॅस पॉवर प्लांट. ठीक आहे. तर बायोमास पॉवर प्लांटमध्ये यूज केलेलं सॉलिड बायोमास असेल, लिक्विड असेल किंवा गॅसेस असेल, ते जे काय फ्युअल आहे, ओके, त्याचे फीचर्स काय आहेत, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय असू शकतात, ते कसं बेनिफिशियरी राहतं. ओके, या सर्व गोष्टींचा जो काही स्टडी आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला असाइनमेंट 3 साठी याच्यामध्ये असणारे क्वेश्चन आहेत, ते तुम्ही क्वेश्चन बघून घ्या. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द इंट्रोडक्शन ऑफ दॅट सोलार एनर्जी. ठीक आहे. सोलार एनर्जी कशाला म्हणायचं किंवा काय असते सोलार नेमकं, तर आपल्याला हे त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा आता आपल्या जे काही इंडिया असेल किंवा आपलं महाराष्ट्र असेल, हे जे काय डिफरंट स्टेट्स आहेत किंवा डिफरंट कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये जे काय इलेक्ट्रिसिटीची जी काय नीड आहे ते दिवसेंदिवस काय होत आहे, वाढत चालले आहे. का, कारण एकतर आपले पॉप्युलेशन ग्रोथ तुम्हाला माहिती आहे, पॉप्युलेशन टर्म्स लोकसंख्या, लोकसंख्या वाढीचा दुष्परिणाम आहे, किंवा ज्या काही डिफरंट टेक्नॉलॉजीज येत आहेत त्या सर्व ज्या काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्या विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिकल सप्लायज काय केल्या जातात, रन केल्या जातात. ओके, तर त्याच्यासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी किंवा वाढतं जे काही इंडस्ट्रियलायझेशन आहे, ओके, जे काही इंडस्ट्रियल सेक्टरची ग्रोथ होते आहे किंवा इंडस्ट्री वाढत आहे त्याच्यासाठी लागणारी जी काही इलेक्ट्रिसिटी डिमांड आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काही इलेक्ट्रिसिटीची रिक्वायरमेंट आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली बघायला भेटते. मग आपल्याकडे जे काय अवेलेबल असणारे इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी अवेलेबल असणारे रिसोर्सेस आहेत, मग त्याचे दोन टाईप आहेत, कन्व्हेन्शनल आहेत, नॉन कन्व्हेन्शनल आहेत. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज रिन्युएबल एनर्जी सोर्सेस अँड नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. रिन्युएबलचा अर्थ काय, तर आपण ती एनर्जी परत परत यूज करू शकतो किंवा तो सोर्स जो आहे तो आपण परत परत यूज करू शकतो. दॅट इज नथिंग बट दी रिन्युएबल. अँड नॉन रिन्युएबल मीन्स व्हॉट, द सोर्स विच इज अवेलेबल ॲट लिमिटेड क्वांटिटी.
एक असा सोर्स आहे तो लिमिटेड क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे, तो कधी ना कधी आज ना उद्या तो कसा होणार आहे, संपणार आहे. दॅट इज नथिंग बट दी नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. मग नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस कोणते आहेत किंवा रिन्युएबल एनर्जी सोर्सेस कोणते आहेत ते आपल्याला लाईकवाईज बघायचं आहे. आपल्याला तो बेसिक पॉईंट आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सो द इलेक्ट्रिसिटी रिक्वायरमेंट ऑफ द वर्ल्ड इन्क्लुडिंग इंडिया आर इन्क्रीजिंग रेट अँड डिमांड हॅज बी रनिंग अहेड ऑफ सप्लाय. म्हणजे जी काही वाढती डिमांड आहे त्याच्या पुढे जे काही जनरेशन चालू आहे ते कसं होतंय, कमी पडत आहे सध्या. इट इज ऑल्सो नाउ वाइडली रिकॉग्नाइज्ड दॅट द फॉसिल फ्युअल्स दॅट इज कोल, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस अँड अदर कन्व्हेन्शनल सोर्सेस प्रेझेंटली युज्ड फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, म्हणजे आता सध्या आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचा जनरेशन करण्यासाठी जास्तीत जास्त कोणत्या सोर्सचा वापर करतोय, मग त्याच्यामध्ये कोल असेल, पेट्रोलियम असतील, नॅचरल गॅसेस असतील, और एनी अदर कन्व्हेन्शनल सोर्सेस असतील. ओके, तर याचा वापर करून आपण काय करतोय, जी काय लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी नीड आहे ती काय करतोय, कम्प्लीट करण्यासाठी प्रयत्न करतोय. पण हे जे काय सोर्सेस आहेत ते कसे अवेलेबल आहे म्हणून सांगितले तुम्हाला, तर हे लिमिटेड आहे. हा कोल जो आहे तो एक नॅचरल सोर्स आहे, तो लिमिटेड अवेलेबल आहे. तो जर संपला तर त्याच्यापासून होणारे जे काही जनरेशन आहे ते त्या ठिकाणी काय होतं, स्टॉप होतं, आणि आपण जी काही इन्क्रीज्ड डिमांड आहे ती इन दॅट केस फुलफिल करू शकत नाही. ओके, मग त्याच्यासाठी पर्याय म्हणून आपल्याकडे कोणते तरी असे रिन्युएबल सोर्सेस अवेलेबल असले पाहिजे, जेणेकरून आपण त्या सोर्सेसचा वापर करून कंटिन्युअसली आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू. ओके, मग ते वेगवेगळे कोणकोणते प्लांट आहेत बघा. तर आता पहिल्यांदा काय बघायचं आपल्याला, इम्पॉर्टन्स ऑफ द रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. म्हणजे ही जी काही रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर पहिलं बघा, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आर फ्रीली अवेलेबल. ठीक आहे, आता रिन्युएबल एनर्जी सोर्सेस मध्ये जर विचार केला, फ्रीली अवेलेबल, सनराईज साठी आपल्याला कोणती किंमत मोजावी लागते का, नाही. विंड साठी आपल्याला कोणती किंमत मोजावी लागते का, नाही. वॉटर साठी आपल्याला कोणती किंमत मोजावी लागते का. So these are the naturally available sources. That's why its cost is free, cost free. ओके, त्याच्यामुळे हे जे काही रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत ते कसे आहेत तर फ्रीली अवेलेबल आहे. त्याचबरोबर बघा, नो एअर पोल्युशन. ठीक आहे, आता तुम्हाला सनराईज पासून कोणत्या प्रकारचे एअर पोल्युशन कॉज झालेलं बघायला भेटले का, किंवा विंड पासून कोणत्या प्रकारचे एअर पोल्युशन कॉज झालेलं बघायला भेटले का. जसं तुम्हाला ते आपण कोल बर्न केल्याच्या नंतर भेटतंय, आपण पेट्रोल डिझेल बर्न केल्याच्या नंतर भेटतंय. ओके, सो विथ द हेल्प ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस वी कॅन मिनिमाइज द एअर पोल्युशन. थर्ड काय, अवेलेबिलिटी ऑफ फ्युएल इज अनलिमिटेड. हे जे काय फ्युएल आहेत, सनरेज is nothing but the one type of fuel, wind or air is nothing but the one type of fuel which is used for rotation of that turbine in power generation. ओके, मग हे जे काय फ्युएल आहे त्याची अवेलेबिलिटी कशी आहे तर अनलिमिटेड आहे. नेक्स्ट आहे बघा, नो फ्युएल स्टोरेज इज रिक्वायर्ड. ठीक आहे, आता आपल्याला डिझेल एखाद्या ठिकाणी स्टोअर करून ठेवण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी स्टोरेज फॅसिलिटी लागते. कोल एखाद्या ठिकाणी आपल्याला स्टोअर करून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी स्टोरेज फॅसिलिटी लागते, किंवा जे काय अदर सोर्सेस आहेत, ओके, जे की नॉन रिन्युएबल आहेत, ओके, ते स्टोअर करून ठेवण्यासाठी आपल्याला काय लागतं, एक स्पेसिफिक स्टोरेज लागतं. आता तुम्ही म्हणताल मग हे आपल्याकडे रिन्युएबल सोर्स आहे वॉटर, ते स्टोअर करण्यासाठी आपल्याला स्पेस लागत नाही का. एक्सेप्ट सम केसेस, सम आर द एक्सेप्शनल केसेस, त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे स्टोरेजसाठी, नो डाऊट. बट मोस्ट ऑफ द रिन्युएबल सोर्सेस दे डोंट रिक्वायर एनी फ्युएल स्टोरेज सिस्टम. ओके, नेक्स्ट आहे नो फ्युएल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. ठीक आहे, आपल्याला जे काही सन रेज आहेत ते आपल्याला स्काय मधून घेण्यासाठी कोणत्या प्रकारची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे का हो. आपलं जे काही विंड आहे, वारा आहे, एअर आहे, ते आपल्याला या ठिकाणहून त्या ठिकाणी आणण्यासाठी कोणती कॉस्ट आहे का हो, नाही. सो दिस टाइप ऑफ और सच फ्युएल्स आर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट फ्री. ठीक आहे, नेक्स्ट आहे नो ट्रीटमेंट ऑन फ्युएल इज रिक्वायर्ड. ठीक आहे, ह्याच्यावरती कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट करावी लागते का. ठीक आहे, ह्याच्यावरती कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट करावी लागते का. जसं आपण डिझेल, जे काय डिझेल पॉवर प्लांट असतो त्याच्यामध्ये आपण स्ट्रेनर किंवा फिल्टर यूज करतो, किंवा जे काय पेट्रोलियम मटेरियल आहे, रॉ मटेरियल, त्याच्यापासून आपण पेट्रोल सेपरेट करतो, डिझेल सेपरेट करतो, रॉकेल सेपरेट करतो. अशा प्रकारची जी काय
ट्रीटमेंट आहेत ते रिक्वायर्ड करून ही कोणत्या पद्धतीने फ्युएल तयार केलेलं आहे का, सनरेज असतील किंवा विंड प्रेशर असेल. ओके, सो इन दॅट केस नो ट्रीटमेंट ऑन फ्युएल इज रिक्वायर्ड. नेक्स्ट अजून बघा, नो वेस्टेज डिस्पोजल प्रॉब्लेम. आता जसं आपण थर्मल पॉवर प्लांट मध्ये कोल बर्न केल्याच्या नंतर जी काय ऍश, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो राख, ती राख प्रोड्यूस होते आणि त्याचं डिस्पोजल करण्यासाठी आपल्याला एक स्पेसिफाईड स्पेस लागतो किंवा न्यूक्लिअर वेस्ट डिस्पोजल करण्यासाठी आपल्याला एक ठराविक जागा लागते. म्हणजे हे जे काय नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत, हे नॉन रिन्युएबल सोर्सेस काहीतरी डिस्पोजल आफ्टर इट्स बर्निंग काय करत असतात, तयार करत असतात. पण हे जे काही रिन्युएबल सोर्सेस आहेत ह्याचं स्टोरेजच नाही किंवा ह्याचं असं एक फ्ल्यू गॅस टाईप बर्निंगच नाही, त्याच्यामुळे ह्याचं डिस्पोजल तयार होण्याची पॉसिबिलिटी किंवा डिस्पोजल हे तयार होणारच नाही. सो देर इज नो वेस्टेज ऑफ डिस्पोजल. ओके, इन दॅट डिस्पोजल प्रॉब्लेम इज मिनिमाइज्ड. नेक्स्ट काय, जनरेशन कॉस्ट पर युनिट इज लेस. ठीक आहे, आता आपल्याला जे काय अवेलेबल असणार फ्युएल हे कसं आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके, मग त्याच्यामुळे जनरेशन कॉस्ट जी असणार आहे पर युनिट ही कशी राहणार आहे, लेस राहणार आहे ऍज कम्पेअर टू जर तुम्ही कोलचा विचार केला, पेट्रोलियमचा विचार केला. ओके, ह्या सर्वांसाठी आपल्याला काय करावं लागते, कॉस्ट किंवा एक ठराविक किंमत मोजावी लागते. पण हे जे काही रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत ते आपल्याला बाय नेचर फ्रीली अवेलेबल आहेत. सो देर इज cost per unit is less, that is generation cost per unit is less. Next, it save coal, diesel, oil which are limited. म्हणजे आपण जर ह्या रिन्युएबल सोर्सेसचा वापर केला तर आपण आपल्याकडे जे काही लिमिटेड अवेलेबल असणारे सोर्सेस आहेत, मग त्याच्यामध्ये कोल असेल, डिझेल असेल किंवा अदर पेट्रोकेमिकल ऑइल्स असतील, हे जे काय आहेत ते आपण काय करू शकतो, सेव्ह करू शकतो. Okay, so these are the some advantages. Okay, these are the some advantages or important factors of that renewable energy sources. समजले सर्वांना? हो सर. हो सर. ओके, नेक्स्ट बघा, टाइप्स ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. आता कोणकोणत्या टाइपचे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत, तर बघा त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सोलार सेल, सेकंड विंड एनर्जी आहे, थर्ड जिओथर्मल एनर्जी आहे आणि फोर्थ बायोमास एनर्जी आहे. आता सोलार तुम्हाला माहित असेल, ठीक आहे, आपण सोलार प्लेट वगैरे बघितले असेल तुम्ही, किंवा विंड एनर्जी माहित असेल तुम्हाला, पवन चक्की किंवा विंड मिल वगैरे तुम्ही बघितले असेल. पण हे जे काही जिओथर्मल एनर्जी आहे किंवा बायोमास एनर्जी आहे ह्याचे प्लांट तुम्ही बघितले असतील किंवा नसतील. ओके, पण जिओथर्मल एनर्जी म्हणजे काय हो, आपली जी काय अर्थ आहे, ठीक आहे, आपली जी काय पृथ्वी आहे त्याच्या अंडर, त्याच्या खोल भागामध्ये एक काय असतं, थर्मल हीट असते किंवा थर्मल एनर्जी असते. ठीक आहे, हीट एनर्जी नॅचरली प्रेझेंट असते. ओके, मग त्याचा वापर करून पण आपण काय करू शकतो, तर जे काही इलेक्ट्रिसिटी आहे ती जनरेट करू शकतो. आता अशा प्रकारची जी काही थर्मल एनर्जी आहे किंवा थर्मल हीट आहे ती जास्त प्रमाणात कोणत्या एरियामध्ये बघायला भेटते, तर जो काय आपण काय म्हणतो त्याला, अर्थक्वेक म्हणजे भूकंप ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात होतात, ओके, त्या ठिकाणचा जो काय एरिया असतो त्या ठिकाणी काय असते, ही जी काय जिओथर्मल एनर्जी आहे, ओके, ती कशी असते, जास्त प्रमाणात अवेलेबल असते. मग त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, एक डिग घेऊन जास्त प्रमाणात जिथे हीट आहे, एक आपल्याकडे सर्व साधनं अवेलेबल आहेत मेजरमेंटसाठी, त्याचा वापर करून आपण काय करू शकतो, त्या एरियामध्ये किती अमाऊंट ऑफ जिओथर्मल एनर्जी अवेलेबल आहे त्याचा वापर करून काय करू शकतो, आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. सेम बायोमास एनर्जी. आता बायोमास म्हणजे काय हो, हे जे काय आपण डेली यूज मध्ये डिफरंट मटेरियल यूज करतो. आता सपोज आपलं एक होम आहे, ओके, पण त्याच्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये जे काय नंबर ऑफ कॅरी बॅग वगैरे आपण यूज केलेला असतात कशासाठी, किंवा काही भाज्यांचं खराब झालेला पार्ट असतो, हे जे काय रॉ मटेरियल आहे, युजेबल मटेरियल पासून जे काय रॉ मटेरियल निघालेलं आहे त्या मटेरियलला काय करतो आपण, एक कंपोस्ट करतो, एखाद्या ठिकाणी कंपोस्ट करतो आणि काय करतो तिथं ती बायोमास एनर्जी जनरेट करतो. तुम्ही बायोगॅस वगैरे बघितला असेल, ठीक आहे, बायोगॅस प्लांट वगैरे बघितले असतील तर ते तुमच्या लक्षात येईल. आपण ज्या ठिकाणी जे काय म्हणतो त्याला
शेण वगैरे म्हणतो ते अवेलेबल आहे. ओके, त्याचा वापर करून पण आपण जो काय बायोगॅस म्हणतो त्याला, ही जी इलेक्ट्रिसिटी किंवा एनर्जी त्या ठिकाणी हीट एनर्जी तिथून आपल्याला भेटू शकते. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. फर्स्ट वन सोलार सेल, सेकंड विंड एनर्जी, थर्ड जिओथर्मल एनर्जी अँड फोर्थ बायोमास एनर्जी. ओके, क्लिअर आहे कोणकोणते रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत? हो सर. हो सर. तर आता सोलार एनर्जी त्याच्याबद्दल थोडस डिस्क्रिप्शन बघूया आपण. तर बघा सोलार एनर्जी सर्वांना माहित आहे, ह्याच्यापासून कोणीही असा एखादा व्यक्ती नसेल की त्याच्यापासून अनअवेअर आहे किंवा ही गोष्ट माहितच नाही मला सोलार किंवा सनरेज काय असतात हे आम्हाला माहितच नाही. ओके, सो सन इज द प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी. हे तर सगळ्यात महत्वाचं सेंटेन्सेस आहे बघा. सन इज द प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी. ती कोणत्याही टाईपची एनर्जी असू द्या, तुमची रिन्युएबल सोर्सेस एनर्जी असू द्या, नॉन रिन्युएबल सोर्सेस असू द्या, त्याच्यातून जो काही सन आहे तो काय आहे, एक प्रायमरी और फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ दॅट एनर्जी. आता सपोज आपल्याकडे सनच नाही, ठीक आहे, इथं माणसं जिवंत राहू शकणार आहेत का? नाही. इथं कोणत्या प्रकारच्या वनस्पती जिवंत राहू शकणार आहेत का? नाही. मग माणसं जिवंत नाही राहिली, वनस्पती जिवंत नाही राहिल्या, तर ही जी काय बाकीच्या गोष्टी जरी किती नेचरमध्ये अवेलेबल असल्या तर त्याच्या युटिलायझेशन साठी कोण अवेलेबल असणार आहे तो? नाही. सो सन इज द प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी. इन द सरफेस ऑफ सन देयर इज अ फ्युजन प्रोसेस आर कंटिन्युअसली टेक्स प्लेस. आता बघा, आता ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, फ्युजन प्रोसेस घडते म्हणजे. आता तुम्ही जर सूर्याचा सरफेस बघितला, म्हणजे जो काय सन ज्या ठिकाणी आहे तो जो काय सरफेस आहे, ओके, त्याचा जो काय एरिया आहे तिथला जो काय त्याला काय म्हणतो आपण रेज आहे, तिथला रेज किती असणार आहे आणि अप टू अर्थ जो काय रेज येणार आहे तो काय असणार आहे. तर तो जो काय हेवी, त्याला काय म्हणू शकतो आपण, तर हेवी न्यूक्लियो इज देअर और हेवी रेडिएशन्स आर देअर. सन इज वन हेवी न्यूक्लिय. ओके, मग त्याचं काय होतं फ्युजन. आता फ्युजन या ठिकाणी आता परत एकदा सांगतो, देयर इज अ फ्युजन प्रोसेस आर कंटिन्युअसली टेक्स प्लेस म्हणलेलं आहे. आता फ्युजन इज डिफरंट अँड फ्युजन इज डिफरंट. आता काय करतोय, त्याच्यापासून असणारे जे काही लहान 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 रेडिएशन जे काही कण आहेत ते आपण काय करतोय, एका सोलार प्लेटवरती एकत्र करतोय. ठीक आहे, त्याच्यापासून डिफरंट जे काय रेज येणार आहेत, ओके, ते आपण काय करतोय, एकत्र करतोय आणि ते मोठा एक हेवी परत तयार करतोय. आपल्याला सूर्य तर त्या डायरेक्ट सोलार प्लेट वरती आणून बसवणं शक्य आहे का आपल्याला जनरेशन करण्यासाठी? नाही. पण त्या सोलार पासून खाली आपल्या अर्थ पर्यंत किंवा सरफेस पर्यंत येईस्तोवर काय होतं, तिथं फ्युजन प्रोसेस घडते आणि आफ्टर दॅट फ्युजन आपल्याला काय करावं लागतं, फ्युजन करावं लागतं. ते सनरेज काय करावं लागतात, विथ द हेल्प ऑफ दॅट फोटोवोल्टाइक सेल कलेक्ट करावं लागतात. ओके, दॅट इज नथिंग बट दी फ्युजन प्रोसेस, जी की कंटिन्युअसली घडत राहत असते. समजते सर्वांना? हो सर. And huge amount of energy is generated. This energy radiated by the sun is in the form of electromagnetic wave. ठीक आहे, ते जे काय सनरेज फ्रॉम स्काय टू अर्थ जे काय ट्रॅव्हल करतायत, ओके, त्याचा फॉर्म कोणता आहे म्हणून सांगितलेलं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत त्या. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह विच इन्क्लूड हीट, लाईट अँड लॉट्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स. ठीक आहे, तर बघा ह्याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट आहेत, हीट तर आहेच, त्याचबरोबर प्रकाश दॅट इज लाईट आहे आणि त्याचबरोबर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन पण आहे, जे की ह्युमन बिईंगसाठी हार्मफुल असतात. पण ते अर्थपर्यंत तेवढे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन येत नाहीत, नॉर्मल रेडिएशन आपल्याला येतात. पण जसं तुम्ही वरती जाल, जसं त्या सूर्याच्या जवळ जर गेला तर ते अल्ट्राव्हायोलेट जे काय रेडिएशनचा इफेक्ट आहे तो आपल्याला जाणवण्यास सुरुवात होते. पण नाउअडेज ड्यू टू द ग्लोबल वॉर्मिंग, आता ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा आलाय तर आपण लक्षात घेऊ, हे जे काय ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे त्याच्यामुळे काय होतंय, जास्त प्रमाणात हीट एनर्जी जी आहे ती काय होते, उत्सर्जित केली जाते. ओके, ऑक्सिजनचं कमी असल्यामुळे आपल्याला ते थोडंसं जाणवते. ऑक्सिजनची कमी कशामुळे आहे, तर दिस ड्यू टू दिस ग्लोबलायझेशन और ड्यू टू दिस कॉन्क्रिटायझेशन. ठीक आहे,
सर्व जे काय ट्रीज आहेत ते कट करून एखाद्या ठिकाणी कॉन्क्रीट केलं असेल तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला नॉर्मल तुम्ही प्रॅक्टिकल करून बघू शकता. तुम्ही काय करा, एक मोठी बिल्डिंग आहे, अपार्टमेंट आहे आणि तिथे कोणत्याही प्रकारची झाडं नाहीत, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बसा उन्हाळ्याच्या सीझन मध्ये, तुम्हाला काय फील होते सांगा. आणि तुम्ही फक्त एका झाडाखाली जाऊन बसा, तुम्हाला काय फील होते ते सांगा. म्हणजेच काय, हा जो काही इफेक्ट आहे तो आपल्याला लगेचच जाणवायला भेटतो. म्हणजे जो काही कॉन्क्रीट एरिया आहे तिथं आपल्याला UV रेज जाणवतात, पण जो काही नॉर्मल एरिया आहे, नॅचरल एरिया आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ते अल्ट्राव्हायोलेट रेज जाणवत नाहीत ड्यू टू द ऑक्सिजन, अँड ऑक्सिजन इज कूल. ओके, that absorb this UV rays and provide cooling to us. क्लियर आहे सर्वांना? हो सर. ओके. हो सर. The radiated heat energy by the sun can be utilized for generation of electric power. ठीक आहे, आपण जे काय रेडिएशन येत आहेत आपल्या अर्थवरती त्याचा वापर करून आपण काय करू शकतो, किंवा त्याचा युटिलायझेशन करून आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. मग त्याच्या आपल्याला जे काही डिफरंट टेक्नॉलॉजी आहेत किंवा टेक्निक आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा, सन रेडिएट एनर्जी ऑफ अबाउट 3.5 into 10⁻23 किलोवॅट into a space and only 2 into 10⁻14 किलोवॅट reaches on the earth surface. म्हणजे जो काय स्काय स्पेस म्हणजे जे काय आकाश आहे तिथं सनचे रेडिएशन किती आहे, तो एवढे 3.5 into 10⁻23 किलोवॅट. बरोबर, म्हणजे किती ह्यूज अमाऊंट ऑफ रेडिएशन त्या सन मुळे कॉज होते. आणि पण आपल्या अर्थ वरती जे काय रिच होते ते रेडिएशन किती येतो, 2 into 10⁻14 किलोवॅट. म्हणजे काय होतंय, ते जसं अर्थकडे येईल तसं त्याची जी काही तीव्रता आहे ती काय होते आहे, कमी होते. नेक्स्ट बघा पॉइंट काय, बाय युझिंग PV सेल्स अँड सोलार कलेक्टर वी जनरेट अ इलेक्ट्रिकल एनर्जी. जे काही फोटोव्होल्टाइक सेल आहेत किंवा डिफरंट टाइप्स ऑफ सोलार कलेक्टर आहेत, त्याचा सोलार कलेक्टर इन टर्म्स द विच कलेक्ट द सन रेडिएशन फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, असं एक प्लेट ती काय करते, ऍटमॉस्फिअर मधून येणार जे काही सन रेज आहेत ते कलेक्ट करते, गोळा करते आणि त्याच्यापासून हीट एनर्जी कॉज करते आणि त्या हीट एनर्जीचा वापर करून आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. सो दिस इज द बेसिक ऑफ सोलार एनर्जी. समजते सर्वांना? हो क्लियर आहे सर. सर्वांना? ठीक आहे, तर आता आपला जो काही मेन पॉइंट आहे तो बघा, सोलार मॅप ऑफ इंडिया. ठीक आहे, आता कोणकोणत्या एरियामध्ये इंडियाचा जो काही रिजन आहे, डिफरंट रिजन आहेत, नॉर्थ ईस्ट रिजन आहे, ईस्टर्न रिजन आहे, ईस्टर्न रिजन आहे, वेस्टर्न रिजन आहे, नॉर्थर्न रिजन आहे, साऊथर्न रिजन आहे. ओके, तर हे जे काही डिफरंट रिजन आहेत त्या रिजन मध्ये सोलार साठी किंवा सोलार पॉवर जनरेशन साठी सध्याची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी किती आहे हे आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये बघायचं. तर बघा, जो काही नॉर्थ ईस्टर्न रिजन आहे, आता नॉर्थ ईस्टर्न रिजन कोणता आहे, कोण सांगू शकते का? नॉर्थ ईस्टर्न रिजन कोणता आहे, कोण सांगू शकते का? अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम. ओके, गुड. तर तो जो काही एरिया आहे त्या एरियामध्ये जे काय सोलारची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे किंवा तिथं सोलारचा वापर करून किती अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, तर इथं दिलेलं आहे बघा, किती आहे, 17.78 मेगावॅट. 17. किती आहे त्याची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी, 17.78 मेगावॅट. नेक्स्ट आहे इस्लँड अँड ऑदर. इस्लँड अँड ऑदर हा जो काही एरिया आहे तो कोणता एरिया हो, तर जो काय कोणता एरिया कोणाला सांगता येते, फर्स्ट सांगितलं करेक्ट आहे, जो काय आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश तो जो आहे तो नॉर्थ ईस्टर्न रिजन आहे. ओके, इस्लँड एरिया कोणता आहे, कोण सांगू शकते? अंदमान निकोबार. अजून कोणाच काय वेगळं आहे का?
ठीक आहे. ओके, ते अंदमान निकोबार जे काय लक्षद्वीप बेटे वगैरे तुम्हाला ते झालं असेल कुठेतरी. ओके, तर त्या एरियामध्ये किती झाले इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते विथ हेल्प ऑफ सोलार प्लांट, तर 65.62 मेगावॅट. 65.62 मेगावॅट. ईस्टर्न रिजन, ईस्टर्न रिजन कोणता? ईस्टर्न रिजन बिहार, पश्चिम बंगाल. ओके, ठीक आहे. तिथे किती आहे बघा, 237.35 मेगावॅट. ठीक आहे. तिकडे जो काय एरिया आहे तो पूर्णपणे प्लेन एरिया आहे. ओके, त्याच्यामुळं तिथं जास्त सनरेज काय आहेत अवेलेबल आहेत, त्याच्यामुळं तिथला जो काय जनरेटिंग एरिया आहे तो तिथे 237.35 मेगावॅट. वेस्टर्न एरिया कोणता आहे? वेस्टर्न रिजन वेस्टर्न रिजन आपण जो राहतोय, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, छोटी छोटी इकडचा गोवा असेल. ओके, जवळजवळचे आपले जे काही कोणकोणते राज्य आहेत. ओके, दिस इज अन वेस्टर्न रिजन. तिथलं जनरेशन किती आहे बघा, 2701.78 मेगावॅट. म्हणजे या ठिकाणी जास्त प्रमाणात एनर्जी जनरेट होते. नेक्स्ट नॉर्थर्न रिजन. नॉर्थर्न कोणता रिजन आहे, कोण सांगू शकते? जम्मू काश्मीर. पंजाब. अजून हे सर्व बॉर्डर रिजन आहेत बघा. हे सर्व बॉर्डरवरचे आहेत. तुमचा नॉर्थर्न बघितला तुम्ही, किंवा नॉर्थ ईस्ट बघितला, किंवा ईस्टलँड बघितला, हे सर्व बॉर्डरचे रिजन आहेत. ओके, तर तिथली इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी किती आहे? 33.18 सॉरी 3318.18 मेगावॅट, म्हणजे 3318.18 मेगावॅट. म्हणजे एवढ्या ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी जी आहे ती सोलारचा वापर करून केली जाते. आणि साऊथर्न रिजन, साऊथ इकडे तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, बाकीचे उत्तर मध्य प्रदेश, तेलंगणा, हे जे काही बाकीचे स्टेट आहेत. ओके, तर हे कोणतं आहे तर साऊथर्न रिजन आहे. आणि तिकडे पण किती एनर्जी जनरेशन आहे? 5848.16 मेगावॅट. म्हणजे सर्वात जास्त जे काय एनर्जी जनरेशन विथ द हेल्प ऑफ सोलार पॉवर प्लांट कोणत्या एरियामध्ये होते किंवा कोणत्या रिजन मध्ये होते? साऊथर्न रिजन मध्ये होते. So these are the different region wise installed capacity of solar power plant and which is known as solar map of India. समजते सर्वांना? हो सर. हो सर. ठीक आहे. प्रत्येकाने काय करायचंय, फक्त हा जो काय रिजन आहे, ओके, जर तुम्हाला विचारलं स्टेट और एक्सप्लेन द सोलार मॅप ऑफ इंडिया, तर काय करायचं आहे? रिजन अँड रिजन वाईज इन्स्टॉल कॅपॅसिटी एवढं लिहिलं तुम्ही तर तुम्हाला सफिशियंट आहे. बघा, आपला जो काय मॅप आहे इंडियाचा तो दिलेला आहे. ठीक आहे, तुम्ही विथ द हेल्प ऑफ इंटरनेट बघू शकता, हे नोट्स शेअर केले तुम्ही ते प्रॉपर बघू शकता. क्लिअर आहे सर्वांना? कुणाला काय अडचण आहे? सर्वांना समजलंय का? हो सर. हो सर. हे बघा, रिजन वाईज तुम्हाला कुठे जास्त प्रमाणात सोलार पॉवर कोणकोणते रिजन आहेत. आता बघा, आपण फक्त ओव्हरव्ह्यू घेऊया. आता इथं शिमला, डेहराडून म्हटलेलं आहे बघा इथं. म्हणजे हा पार्ट कशामध्ये येतोय तर जम्मू काश्मीरमध्ये येतोय. ओके, पण जम्मू काश्मीरमध्ये तुम्हाला माहित आहे ऑलरेडी तिथं बर्फ असतो. ओके, पण तिथली जी काय लो सोलार पॉवर रिजन त्याला आपण कन्सिडर करू शकतो, किंवा इकडचा भाग असेल. ठीक आहे, हा पण काय लो सोलार पॉवर रिजन आहे. जास्त अमाऊंट मध्ये कुठे होते बघा, म्हणजे काय अहमदाबाद आहे, गुजरातचा भाग. ओके, त्या ठिकाणी पण जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आपला महाराष्ट्राचा भाग असेल त्या ठिकाणी सुद्धा जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तिथं बघा हाय सोलार पॉवर रिजन, बेंगलोरचा एरिया मेन दिलेला इथं, तिरुवनंतपुरम. ठीक आहे, मीडियम सोलार पॉवर रिजन कोणता आहे? हा लखनौचा भाग. ओके, तर हे जे काय रिजन वाईज तुम्हाला काय केलं आहे या ठिकाणी मॅप दिलेला आहे, आणि तिथली इन्स्टॉल कॅपॅसिटी ऑफ दॅट सोलार प्लांट. क्लिअर आहे सर्वांना? हो हो सर. सर. ठीक आहे.
आता हा जो काय ग्लोबल सोलार पॉवर रेडिएशन, ओके, हा तुम्हाला काय ह्याच्यासाठी नाहीये, म्हणजे सिलेबस पॉईंट नाही, पण तुम्हाला इन ब्रीफ किंवा तुम्हाला त्याची माहिती असावी. ग्लोबल सोलार पॉवर रेडिएशन म्हणजे काय, ठीक आहे. ग्लोबल सोलार पॉवर रेडिएशन म्हणजे काय, तर हा एक पिक्चरिकल व्ह्यू आहे बघा. हा हा सन आहे, म्हणजे टोटल हा जो काय सन जो काय सूर्य आहे तो फक्त काय इंडिया पुरता लिमिटेड नाही. बरोबर आहे, सर्वांना माहिती आहे, ठीक आहे. तर तो ग्लोबली आहे. ओके, मग तिथलं ऍटमॉस्फिअर, ओके, तिथं कोणत्या पद्धतीची अरेंजमेंट आहे, ओके, किंवा डायरेक्ट सनरेज आहेत ते कुठं पडतात, बरोबर, हे तुम्हाला ह्याच्यामधून दिलेलं आहे. ग्लोबल सोलार पॉवर रेडिएशन, डायरेक्ट रेडिएशन प्लस डिफ्युजन रेडिएशन इज इक्वल टू सोलार इज इक्वल टू ग्लोबल रेडिएशन. ग्लोबल रेडिएशन कशाला म्हणायचं, तर डायरेक्ट रेडिएशन ऑन दी अर्थ कमिंग फ्रॉम सन, अँड डिफ्यूज रेडिएशन, डिफ्यूज रेडिएशन म्हणजे काय, असे विस्कळीत झालेले, डायरेक्ट इन टर्म्स डिरेक्ट ऑन दॅट अर्थ पॉइंट. आणि हे जे काही डिफ्युज म्हणलेलं आहे, आता इथे बघा तुम्हाला हे रेडिएशन आहे, एक रेडिएशन तुम्हाला दाखवलेलं आहे इथं, ओके. Okay, so these are the diffused sun rays and these are the direct sun rays which is traveling from sun to earth directly without any diffusion. Okay, the solar radiation that enter the earth atmosphere in the first part of the radiation is reflection entering in the space, escaping by a cloud. More radiation entering in the atmosphere is partially absorbed by the moisture, oxygen and ozone. आता बघा, आपण कोणामुळे सेफ आहे हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर बघा, ह्या ऍटमॉस्फिअर मध्ये एक ठराविक हाईटला गेल्याच्या नंतर एक ओझोनचा लेअर आहे, ठीक आहे. त्या ओझोनचा लेअर मुळे काय हो, आपण सेफ आहे, बिकॉज ऑफ दॅट ओझोन गॅस absorb this direct radiation coming from the sun. आणि आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये अजून असणारे क्लाउड्स असतील, ओके, ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्याला डायरेक्ट रेडिएशन अर्थ वरती पोहोचत नाही. ज्या ठिकाणी ओझोनचा लेअर कमी होतोय त्या ठिकाणी तुम्हाला तिथलं टेम्परेचर वाढलेलं बघायला भेटेल. आता डायरेक्ट रेडिएशन बीम कशाला म्हणायचं बघा, तर solar radiation has not been scattered and reached the earth surface directly from sun is called as the direct radiation. आता म्हणजे सन पासून अर्थ वरती येणारे असे रेडिएशन की ते स्कॅटर होत नाहीत, म्हणजे विस्कळीत होत नाहीत किंवा क्रॉसिंग होत नाहीत. ओके, सो दिस radiation is nothing but the direct radiation which coming from sun to the earth directly. डिफ्युजन रेडिएशन म्हणजे काय, डिफ्यूज radiation is that radiation received from sun to earth after its direction has been changed by reflection and scattering is called as diffusion radiation. आता डिफ्यूज रेडिएशन कशाला म्हणायचं, तर हे असे रेडिएशन आहे की ते त्यांची डिरेक्शन चेंज करतात, रिफ्लेक्ट होतात, ठीक आहे. ओझोनच्या त्या लेअर वरती पडल्याच्या नंतर त्या आपल्या क्लाउड वरती पडल्याच्या नंतर ते काय होतात, रिफ्लेक्ट होतात, स्कॅटर होतात, विस्कळीत होतात. ओके, सो दिस टाइप्स ऑफ रेडिएशन इज नथिंग बट दी विच इज नोन ॲज डिफ्यूज रेडिएशन. समजले सर्वांना व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट रेडिएशन अँड व्हॉट इज मीन बाय डिफ्यूज रेडिएशन. डायरेक्ट रेडिएशन म्हणजे काय, तर एक असे रेडिएशन की ते त्याला कोणत्याही प्रकारचा अपोज नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारचं अडथळा नाही, ट्रबल नाही, ते डायरेक्टली सन टू अर्थ ट्रॅव्हल करतात. ओके, आणि डिफ्यूज रेडिएशन म्हणजे काय, ड्यू टू द लेअर ऑफ ओझोन अँड ड्यू टू द अदर ऍटमॉस्फेरिकल सिच्युएशन लाईक क्लाउडिंग, ओके, क्लाउड असेल किंवा अदर जे काही पार्टिकल त्याला आडवे येतात त्याच्यामुळे ते काय होतात, स्कॅटर होतात, रिफ्लेक्ट होतात आणि त्याची डिरेक्शन चेंज करतात. सच टाइप्स ऑफ रेडिएशन इज नथिंग बट दी डिफ्युज्ड रेडिएशन. सर्वांना समजतंय? हो सर. हो हो सर. सर. ओके.
टोटल और ग्लोबल रेडिएशन. आता टोटल किंवा ग्लोबल रेडिएशन कशाला म्हणायचं? द टोटल सोलार रेडिएशन रिसिव्ड ॲट एनी पॉइंट ऑन द अर्थ सरफेस इज सम ऑफ द डायरेक्ट रेडिएशन अँड डिफ्यूज रेडिएशन. ठीक आहे, म्हणजे सन पासून येणारे मग ते डिफ्युज्ड असतील किंवा डायरेक्ट रेडिएशन असतील. सो दिस इज द सम ऑफ डिफ्युज्ड रेडिएशन अँड डायरेक्ट रेडिएशन विच इज नोन ॲज द टोटल और ग्लोबल रेडिएशन. समजते सर्वांना? क्लिअर आहे सर्वांना? हो सर. हो सर. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे सोलार कॉन्स्टंट. आता सोलार कॉन्स्टंट कशाला म्हणायचं? दिस इज वन डेफिनेशन. द रेट ॲट विच सोलार एनर्जी एंटर ॲट टॉप ऑफ ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज सोलार कॉन्स्टंट. काय म्हणलेलं आहे? द रेट ॲट विच सोलार एनर्जी एंटर ॲट टॉप ऑफ द ॲटमॉस्फिअर, म्हणजे ॲटमॉस्फिअरचा जो काही टॉप लेवल आहे, ओके, त्या ठिकाणी किती अमाऊंट मध्ये सोलार किंवा सन रेज एंटर होतात टू कमिंग टू द अर्थ, म्हणजे अर्थकडे येण्यासाठी आपलं जे काय ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये त्या टॉप साइडला किती रेडिएशन एंटर होतात त्यालाच काय म्हटलेलं आहे? तर सोलार कॉन्स्टंट. समजते? सोलार कॉन्स्टंट म्हणजे काय? तर आपलं जे काय ॲटमॉस्फिअर आहे, जे काय नंबर ऑफ स्पेअर आहेत, सर्वांना माहित आहेत का कोणकोणते स्पेअर आहेत? All are aware about that. How many spheres are there in atmosphere? ओके, त्याच्याकडे जाण्यापेक्षा आपलं जे काय ॲटमॉस्फिअर आहे म्हणजे स्कायच्या खालचा जो काय भाग आहे, जो काय पार्ट आहे, त्या सनरेज पासून त्या ॲटमॉस्फिअर मध्ये किती अमाऊंट ऑफ सनरेज गेट्स एंटर्ड फॉर ट्रॅव्हलिंग फ्रॉम दॅट ॲटमॉस्फिअर टू द अर्थ is nothing but the solar constant. समजले? and it is always changing. तर म्हणता सर सोलार कॉन्स्टंट नाव दिलेलं आहे आणि ते चेंजिंग कसं? पण त्याला एक स्पेसिफाय केलेलं आहे का? कारण डे बाय डे जे काय नंबर ऑफ सोलार एनर्जी रेज फ्रॉम फॉर दी टॉप ऑफ ॲटमॉस्फिअर एंटर होतात फॉर travel of that atmosphere to the earth atmosphere, which is nothing but the solar constant. समजते सर्वांना? हो सर. नेक्स्ट काय बघा, सोलार पॉवर टेक्नॉलॉजी. आता फक्त आपण त्याच्यामध्ये कोणत्या टेक्नॉलॉजी आहेत एवढंच बघणार आहोत, त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण ते बघूया. तर बघा सोलार पॉवर टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तर कोणते इन्स्ट्रुमेंट किंवा कोणत्या टेक्नॉलॉजी यूज करून ते जे काय सोलार किंवा सन रेज आहेत ते आपण कलेक्ट करतो आणि कशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. सो दिस टर्मिनॉलॉजी आर कवर्ड अंडर दिस सोलार पॉवर टेक्नॉलॉजी. ओके, सो फॉर कलेक्टिंग सोलार पॉवर वी यूज सोलार कलेक्टर्स. देर आर टू टाइप्स ऑफ कलेक्टर्स. सोलार किंवा ते सन रेज कलेक्टर आपण काय करतो ते कलेक्ट करण्यासाठी वापरतो. वन इज फ्लॅट प्लेट कलेक्टर and second is concentrating solar collector. First one flat plate collector and second concentrating solar collector. आता फ्लॅट प्लेट तुम्ही बघितले असतील. ओके, फ्लॅट प्लेट कलेक्टर बघितले असतील, कॉन्सन्ट्रेटिंग टाइप पण बघितले असतील, तरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, तर बघा त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? इन कॉन्सन्ट्रेटिंग सोलार पॉवर कलेक्टर टेक्नॉलॉजी वी यूज मिरर टू कॉन्सन्ट्रेट the sunlight energy and convert into heat to create steam to drive turbine that generate electrical power. फिरून आपण काय करतोय? स्टीम कन्व्हर्जन साठी येतोय, वॉटर टू स्टीम कन्व्हर्जन साठीच त्याचा युटिलायझेशन करतोय. ओके, ठीक आहे. सो द सोलार पॉवर टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या आपण काय करणार आहोत नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर बघा आज आपण काय काय बघितलेलं आहे, परत एकदा रिवाइज करतो. बघा आपली जी काही डे बाय डे इलेक्ट्रिसिटीची जी काही डिमांड आहे ती इन्क्रीज होत चाललेली आहे. आपल्याकडे अवेलेबल असणारे जे काही लिमिटेड सोर्सेस आहेत
त्याचा वापर करूनच आपण काय करतोय, जास्तीत जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस करतोय. पण आपल्याला जर ते लिमिटेड असणारे सोर्सेस संपवायचे नसतील तर आपण विथ द हेल्प ऑफ सम रिन्युएबल एनर्जी सोर्सेस एनर्जी काय केली पाहिजे, प्रोड्यूस केली पाहिजे. मग आपल्याकडं करंटली कोणकोणते रिन्युएबल एनर्जी सोर्सेस अवेलेबल आहेत, तर त्याच्यामध्ये सोलार एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे, जिओथर्मल एनर्जी आहे आणि बायोमास एनर्जी आहे. त्याचे काय फोर डिफरंट टाइप्स ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत. त्याचा वापर करून आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. मग त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे काय रिन्युएबल सोर्सेस आहेत त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, तर बघा हे कोणत्या प्रकारचं एअर पोल्युशन कॉज करत नाही म्हणून सांगितलेलं आहे. हे अनलिमिटेड अवेलेबल आहे. त्याच्यासाठी कोणत्या प्रकारच्या वेगळ्या स्टोरेजची गरज नाही, ट्रान्सपोर्टेशन कॉस्टची गरज नाही, याच्यावरती कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्याची, कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट करण्याची गरज नाही. याच्यापासून कोणत्याही प्रकारचं डिस्पोजल मटेरियल जे आहे किंवा जे काही वेस्टेज आहे ते कॉज होत नाही. त्याच्यामुळे तो जो काही डिस्पोजलचा प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी संपतो. परत हे आपल्याला जे काही फ्युएल अवेलेबल आहे ते फ्री ऑफ कॉस्ट असल्या कारणानं जनरेशन कॉस्ट पर युनिट काय आहे, लेस आहे. इट सेव्स कोल, डिझेल, ऑइल विच आर लिमिटेड. जे काही लिमिटेड सोर्सेस आहेत ते आपण सेव्ह करू शकतो while using such types of renewable energy sources. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये रिन्युएबल एनर्जी सोर्सेस सांगितलेले सोलार, विंड, जिओथर्मल, बायोमास एक्सेट्रा. मग सोलार एनर्जी म्हणजे काय, ओके. सोलार एनर्जी और सन इज द प्रायमरी सोर्स ऑफ द एनर्जी, एनी एनर्जी. प्रत्येक पहिल्या एनर्जी मध्ये काय, हा जो काही सन आहे तो फर्स्ट आहे, जो की आपल्या त्या सन किंवा त्या ऍटमॉस्फिअर पासून आपल्या अर्थ पर्यंत काय होत असतो, ट्रॅव्हल होत असताना काय होत असतो, फ्युजन प्रोसेस त्या ठिकाणी घडत असते, फ्युजन घडत असतं. आणि आफ्टर कमिंग टू द अर्थ आपण त्या विथ द हेल्प ऑफ सोलार कलेक्टर काय करतो, फ्युजन करतो, ते रेडिएशन कलेक्ट करतो आणि त्याच्यापासून हेवी हीट किंवा हाय हीट जनरेट करतो. अँड दिस फ्युजन प्रोसेस इज कंटिन्युअसली टेक्स प्लेस. ठीक आहे. तर बघा हे जे काय रेडिएशन आहेत, ऍक्च्युअल सोलार पासून किती रेडिएशन येतात, 3.5 इंटू 10⁻23 किलोवॅट स्पेस मध्ये, आकाशामध्ये. पण अर्थ वरती किती रीच होतात, 2 इंटू 10⁻14 किलोवॅट एवढे रीच होतात. का एवढे रीच होतात सांगितलेलं आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये असणारे जे काही ओझोन लेअर आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये असणारे जे काय म्हणतो आपण त्याला क्लाउड्स आहेत किंवा अदर बॅरियर्स आहेत, ओके, ते काय करत असतात, त्याच्याकडे ऍब्झॉर्ब करून घेतात. त्याच्यामुळे आपल्या अर्थवरती 2 इंटू 10⁻14 किलोवॅट एवढेच रेडिएशन काय होत असतात, रीच होत असतात. ठीक आहे. मॅप बघितलेला आहे, त्याच्यामध्ये डिफरंट रिजन्स आहेत, 6 रिजन, नॉर्थ ईस्टर्न रिजन, इस्लँड रिजन, ईस्टर्न रिजन, वेस्टर्न रिजन, नॉर्थर्न रिजन आहे, साऊथर्न रिजन आहे आणि तिथली प्रत्येकाची सोलारची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे. आणि ग्लोबल सोलार पॉवर रेडिएशन म्हणजे जागतिक लेवलचा जर विचार केला तर ते रेडिएशन कोणकोणत्या टाईपचे, ते त्याच्यामध्ये मग डायरेक्ट रेडिएशन अँड डिफ्युजन radiation. These are the 2 types of radiation and sum of that radiation is called as that global radiation or total radiation. And solar constant बघितला. solar constant म्हणजे काय, the rate at which solar energy enter at top of atmosphere is called as solar constant. आणि ज्या काही डिफरंट टेक्नॉलॉजी आहेत त्या 2 टेक्नॉलॉजी बघितल्या, कोणत्या, फ्लॅट प्लेट कलेक्टर अँड concentrating solar collector. So these terms are basic terms. We will see in detail one by one from next lecture. Clear आहे सर्वांना? कोणाला काय क्वेश्चन आहे याच्यामध्ये? Anyone having any question? सर महाराष्ट्रात कोणते आहेत सोलार पॉवर प्लांट? त्यात आपल्याला पुढे बघायचं आहे. ओके, आपण जसे थर्मलचे बघितलेले आहेत, हायड्रोचे बघितलेले आहेत, ते आपल्याला नेक्स्ट पॉइंट आहे त्यावेळेस आपण ते बघणार आहोत. सर थर्ड डेफिनेशन रिपीट करा.
टोटल ऑर ग्लोबल रेडिएशन. बघा, टोटल ऑर ग्लोबल रेडिएशन म्हणजे काय, तर आपण काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेस सन पासून आपल्या अर्थ वरती रेडिएशन ट्रॅव्हल होत असतात, त्याच्यामध्ये 2 टाईपचे रेडिएशन आहेत. वन इज डायरेक्ट रेडिएशन अँड अनदर इज डिफ्युज्ड रेडिएशन. आता डायरेक्ट रेडिएशन म्हणजे काय, तर याला सन पासून अर्थ पर्यंत ट्रॅव्हल होत असताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही किंवा ते स्कॅटर होत नाहीत, त्याची डिरेक्शन चेंज करत नाही, ते डायरेक्टली फ्रॉम सन टू अर्थ ट्रॅव्हल होतात. क्लिअर आहे डायरेक्ट रेडिएशन. आणि डिफ्यूज रेडिएशन म्हणजे काय, तर त्याचे काय, सन टू अर्थ येत असताना त्यांना काहीतरी बॅरियर आल्यामुळे, आता बॅरियर काय येतो ते पण सांगतो, पण त्याच्यामध्ये आपले क्लाउड्स येतात, जो काय ओझोन लेअर आहे तो येतो. ओके, त्याच्यामुळे काय होतात, ते रेडिएशन काय होतात, त्याची डिरेक्शन काय करतात, चेंज करतात, स्कॅटर होतात, ते विस्कळीत होतात. ओके, सो दिस रेडिएशन आर डिफ्यूज रेडिएशन. आणि ग्लोबल रेडिएशन ही थर्ड डेफिनेशन म्हणजेच काय, तर हे डायरेक्ट रेडिएशन प्लस डिफ्यूज रेडिएशन इज नथिंग बट दी ग्लोबल रेडिएशन और सम ऑफ डायरेक्ट रेडिएशन and diffused radiation is nothing but the global or total radiation. Okay, clear है? हो सर.